आज खूप दिवसांनी त्या मंदिरात गेलो. कधीतरी आम्ही सोबत जायचो. आज जाणवलं की खूप काही बदललं आहे आयुष्यात. मंदिराच्या त्या पायरीवर डोकं ठेवलंच, पण पायरी चढायची ताकद नव्हती पायात. आज देवाकडे मागायचं काहीच नव्हतं, ना माझ्यासाठी ना तिच्यासाठी. त्या सर्व आठवणी डोळ्यासमोर एकदम आल्या. मी देवाकडे कमी आणि भिंतीकडे जास्त बघत राहिलो. मनाला आवरलं, थोडंसं आवरलं. पुन्हा डोकं टेकवलं त्याच्या पायावर. तेवढ्यात हवेची झुळूकही आली. कशी काय माहित नाही, जणू काही तिनेच हात फिरवला केसातून. तिच्या आवडीचं गाणं ओठांवर यावं, पुन्हा त्याच रस्त्याने चालत जावं. घडू दिलं जे घडत होतं. मी फक्त त्या प्रवाहात वाहत होतो. तिच्या आठवणीत डोळे कसे चिंब भिजले माहीत नाही, पण आज त्यांना भिजू दिलं. चुकून दिसली ऑनलाईन तर एखादा मेसेज करू म्हणून मोबाईल घेतला हाती, पण आज मात्र तिचा नंबर डिलीट केला. म्हटलं नको ते बंधन, नको त्या नाती. ती रडता रडता बोलली होती की पुढल्या जन्मात भेटू, या जन्मात काही खरं नाही. नातं जोडायचं दूर, पण लग्नानंतर तिला आठवणही बरं नाही. ती खुश असेल तिच्या नवऱ्याबरोबर, सुखी असेल. मीही रमायला बघतो माझ्या संसारात. जर बसलो कधी एकांतात थोडा विचार करत, न जाणे कुठून येते आणि हळूच पकडते हात. माझेच विचार बोलतात काही, की तीही स्वतः बोलते समजत नाही. तू असा रुसू नको, एकटा असा बसू नको. आपण कधी वेगळंच झालो नाही. तू माझ्या आणि मी तुझ्या आठवणीत राहील. कधी भेटलो चुकून रस्त्यात, फक्त देशील एक स्माईल आणि मी निघून जाईल. शेवटचं रडतानाच पाहिलं होतं, आता फक्त हसताना बघायचं आहे. आशा करतो तिने विसरावं मला लवकरच, आणि मीही पुसावा त्या आठवणी जुन्या. नाहीच जमलं यंदा, पण पुन्हा नक्की लढू. रडू पडू झटू, पण पुढच्या जन्मात नक्की भेटू.